तळेबाजारमध्ये चक्क शालेय विद्यार्थ्यांनीच रानभाज्यांचा गावठी बाजार भरवला आणि या अनोख्या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। महात्मा गांधी विद्यामंदिर तळेबाजारच्या वतीने शासनाच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत रानभाजी गावठी बाजाराचे आयोजन करण्यात आले। शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप तेली तसेच पदाधिकारी संतोष वरेरकर, मानसी मानगावकर आणि किशोर तळवेकर यांच्या हस्ते या बाजाराचा शुभारंभ करण्यात आला। विद्यार्थ्यांना शालेय चौकटीबाहेरील व्यवहारज्ञान मिळावे, बाजारातील प्रत्यक्ष व्यवहार समजावा या उद्देशाने यावर्षी प्रथमच हा बाजार शाळेच्या कंपाऊंड वॉलच्या बाहेर तळेबाजारच्या आठवडा बाजाराच्या दिवशी भरविण्यात आला। या बाजारात तब्बल 250 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या रानभाज्या, सुके खोबरे, भेल, कोकम सरबत, कोकम आगूळ यासह विविध खाद्यपदार्थ विक्रीसाठी आणले होते। आठवडा बाजाराचा दिवस असल्याने तळेबाजारमध्ये खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनीही विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला। अनेक ग्राहकांनी विद्यार्थ्यांकडून ताजी रानभाजी आणि खाद्यपदार्थांची खरेदी केली। या उपक्रमातून विद्यार्थ्यांची तब्बल 10 ते 12 हजार रुपयांची उलाढाल झाली। त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानच नाही तर प्रत्यक्ष व्यवहाराचे धडेही मिळाले। या उपक्रमासाठी मुख्याध्यापक राजेश वाळके, शिक्षकवृंद, सहाय्यक शिक्षिका मृण्मयी जाधव, पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि ग्रामपंचायत सदस्य समीर शिरवडकर यांचे सहकार्य लाभले। मदत करू तिला कारण मुलांना रानभाजीचं महत्त्व समजावं, व्यवहारज्ञान द्यावं म्हणून हा उपक्रम आमच्या शाळेने राबवलेला आहे आणि नागरिकांची खूप चांगला प्रतिसाद मिळाला आम्हाला। नमस्कार। प्रथमतः शैक्षणिक वर्ष 2026-27 या शैक्षणिक वर्षामध्ये शासनाच्या उपक्रमानुसार आमच्या प्रशालेमध्ये आठवडी बाजार आणि रान बाजार या कार्यक्रमाचं आयोजन केलं। यामध्ये किमान 250 विद्यार्थी सहभागी झाले। त्याचप्रमाणे या दरवर्षीप्रमाणे हा आठवडी बाजार आमच्या हॉलमध्ये घेतला जात होता। एवढासा मोठासा प्रतिसाद नव्हता, परंतु संस्थाचालक, त्यानंतर शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने यावर्षीचा आठवडी बाजार हा या दर गुरुवारचा जो बाजार भरतो त्या बाजाराला हा बाजार घ्यावा अशी सर्वांची मागणी होती। या सर्वांच्या मागणीनुसार हा बाजार या ठिकाणी रस्त्यावर भरवण्यात आलेला होता। बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जे जंगलामध्ये भाज्या आहेत, रानटी भाज्या, या रानटी भाज्या घेऊन आले आणि त्याचं या ठिकाणी मांडणी केलेली होती। बऱ्याच विद्यार्थ्यांची उलाढाल चांगल्या प्रकारे झालेली आहे। या उद्देश एकच होता याच्यामध्ये विद्यार्थ्यांना आर्थिक देवाणघेवाण कसं करावी किंवा या भाज्यांचं महत्त्व काय हे सगळे विद्यार्थी जे बाजारामध्ये विकायला बसलेले होते ते अगदी मनापासून लोकांना, ग्राहकांना सांगत होते, या आठवडी बाजाराचं महत्त्व ते सांगत होते। आणि नमस्कार, माझं नाव मृण्मयी जाधव, या प्रशालेची मी सहाय्यक शिक्षिका आहे। तर आज आमच्या शाळेमध्ये आम्ही उपक्रम होता रानभाजी महोत्सवचा आणि या उपक्रमामध्ये आमचे जवळजवळ 250 विद्यार्थी सहभाग झालेले होते। तर ह्यामध्ये विद्यार्थ्यांनी रानातल्या भाज्या म्हणजे ज्याला आपण गावठी भाज्या म्हणतो, कोळशीची भाजी होती, भारगी होती, काटली होती, कुडूची भाजी होती, पडवळ, दोडकी, काकडा होता, अशा विविध भाज्या आणल्या। त्याचप्रमाणे खाण्याचे सुद्धा स्टॉल या विद्यार्थ्यांनी इथे लावलेले होते आणि अशा विविध भाज्या इथे प्रशालेमध्ये घेऊन आल्यामुळे गावठी भाज्यांचं जे काही रानातल्या भाज्यांचं जे महत्त्व असतं ते इथे विद्यार्थ्यांनाही कळलं आणि त्याच्याचबरोबर ग्रामस्थांनाही त्यांनी विकण्यामध्ये अतिशय म्हणजे मोलाचं साथ दिलेली आहे आणि अतिशय सुंदरपणे त्यांनी बाजार इथे भरवलेला होता आणि आर्थिक उलाढाल त्यांची अगदी छान पिकलेली, अगदी गावठी आवळेसुद्धा त्यांनी विकायला आणलेले होते, पुरणपोळ्या विकायला आणलेल्या होत्या, तर नारळाच्या वड्या होत्या, पपनीस होत्या, असे विविध प्रकारचे भाज्या, फळं, केळीचे फुलं, केळी विकायला आणलेली होती। अशा विविध रानातल्या भाज्या किंवा गावठी भाज्या ज्या असतात त्या विकायला आणलेल्या होत्या। ओके।